सध्या क्रिकेटचं वारा सगळीकडे पसरलंय. यात आपले मराठी क्रिकेटपटू तर मैदानात बाजी मारताना दिसत आहेत. पण तुम्ही आपल्या फेमस खेळाडूंची मराठी ऐकली का? नुसते आपले भारतीय खेळाडू नाही तर परदेशी खेळाडूंना देखील मराठीची भुरळ पडली आहे. की मस्त मराठी ऐकून तुम्ही पण हैराण व्हाल. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया चेन्नई सुपर किंग्सचा धुरंधर बॅट्समन ऋतुराज गायकवाड पासून. आपल्याला तर माहितीच आहे ऋतुराज गायकवाड हा मूळ पुण्याचा आहे. बघा ऋतुराज गायकवाड इतर खेळाडूंना कसं मराठी शिकवतो ते. मी वेडा आहे. मी वेडा आहेस. So Jaggi is a very sleepy guy, so for him it's मी झोपाळू आहे. मी झोपाळू आहे. And Hari Nishant being very straightforward guy, so मी खूप सज्जन आहे. मी एकदम सज्जन आहे. मी एकदम सज्जन आहे. तू कसा आहेस? तू कसा आहेस? What मस्त आहे? मी मस्त आहे. मस्त आहे भाई. नाश्ता केलास का? मी नाश्ता केला. शिट्टी वाजवा मुंबई, आम्ही येतोय. शिट्टी वाजवा मुंबई, आम्ही येतोय. आता बघूया आपला हिटमॅन आणि त्याच्या बॅटिंगने बॉलरची झोप उडवणारा अस्सल मुंबईकर रोहित शर्माची मराठी. सर मी आता विचार करायला सोडून टाकलंय. आता काय विचार करत नाही मी बॅटिंग बद्दल. फक्त जे प्रोसेस जे मोमेंट असतं ते मोमेंटमध्ये मी राहायला प्रयत्न करतो. कारण की जे आधी झालंय जे होणार ते आपण कंट्रोल नाही करू शकत. जे प्रेझेंटमध्ये जे आता चालू आहे ते आपण जास्त विचार करायला पाहिजे. आणि मला पण आता मागे काय झालं पुढे काय होणार त्याच्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. प्रोसेसमध्ये इंटरेस्ट आहे, करंट सिच्युएशनमध्ये इंटरेस्ट आहे आणि मी त्या सिनारिओमध्ये राहायला मी बघतो. यानंतर बघा आपला 360 डिग्री बॅट्समन सूर्यकुमार यादव कसा परदेशी खेळाडूंना मराठी शिकवताना त्यांची फिरकी घेतोय ते. कसं काय पलटन, आपण मुंबई इंडियन्स आहोत. चला आज जेसनला मराठी शिकूया. जेसन, आर यू रेडी? या. माझं नाव जेसन आहे आणि मी बॉलिंग करतो. गो फॉर इट. माझं नाव जेसन आहे, आम्ही ना बॉलिंग करतो. क्लोज इनफ. ट्राय वन्स अगेन. माझं नाव जेसन आहे आणि मी बॉलिंग करतो. ब्रिलियंट मॅन. दुसरं वाक्य, कसं काय पलटन. What are the other two? कसं काय पलटन. कसं काय पलटन. परफेक्ट. That one's a bit easier. तिसरं वाक्य, लय भारी मुंबई. लय भारी मुंबई. परफेक्ट. कसं काय रोहित. मजेत. लय भारी. लय भारी. लय भारी. ओय. नंतर नंबर येतो श्रेयस अय्यरचा. त्याचं नाव ऐकून आपल्याला वाटेल की हा तर साऊथ इंडियन आहे, आता मराठी येत नसेल. पण श्रेयसचे वडील कामानिमित्त महाराष्ट्रात आले आणि श्रेयस लहानपणापासूनच मराठी वातावरणात वाढल्यामुळे त्याला उत्तम मराठी बोलता येते. मी असा विचार नाही केला की माझा ऑपॉर्च्युनिटी सुटला, मला ऑपॉर्च्युनिटी भेटला नाही असा मी विचार करतो. कारण मला असं वाटलं की मी जरी मला इंजरी झाला होता T20 वर्ल्ड कप मध्ये, पण मी चांगल्या शेपमध्ये होता आणि अंडर 19 मध्ये पण आय वॉज इन अ गुड फ्रेम ऑफ माइंड. पण आता हे ऑपॉर्च्युनिटी भेटला मला टेस्ट मॅच मध्ये आणि फर्स्ट मॅच मध्ये मी स्कोर केला 100. ते फिलिंग वेगळंच आहे, एकदम एक्सप्रेस करू शकत नाही. खूप मेसेजेस आले मला आणि यु नो सगळे बोलत होते की दिस इज अन अचीवमेंट, दिस इज द बेस्ट थिंग यू अचीव्ड इन युअर लाईफ. आणि ते मला म्हणजे इट टुक मी बॅक टू माय मुंबई क्रिकेटिंग डेज. तर हे खूप छान वाटतं मला. एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाला कित्येक अवघड मॅचेस जिंकून देणारे आणि भारतीय क्रिकेट टीमचे रापचिक कोच राहुल द्रविड यांची मराठी ऐकून तुम्ही पण हैराण व्हाल. हो. आणि ॲक्च्युली ह्या ग्राउंडवर आय मीन मे बी मी इंग्लिशमध्ये सांगतो बिकॉज मराठी सांगतो समजणार नाही लोकांना. अंडरस्टँड. ठीक आहे चला. माझी मराठी माहिती नाही पण ठीक आहे. नाही म्हणजे ह्या ग्राउंडमध्ये एक
इफ वी लुक म्हणजे पाहण्याची अशी गोष्ट आहे की सिक्सेस खूप लागतात. त्यांच्या टीममध्ये पण त्यांनी 14 सिक्सेस मारले, आम्ही 12 मारले. आणि ॲक्च्युली या ग्राउंडवर सिक्सेस खूप लागतात. तर तुम्ही गेमच्या बाहेर हो, थर्ड मॅच म्हणजे खूप इम्पॉर्टंट राहणार आहे राजकोटमध्ये आमच्या टीमसाठी. एक ऑलमोस्ट मस्ट विन गेम आहे. श्रीलंकासाठी मस्ट विन गेम आहे. तर एक ऑब्व्हियसली एक्साइटमेंट पण राहते अशी गेम्स खेळणं. तेवढे प्रेशर पण राहतात तुमच्यावर, टीमवर. हार्दिक पांड्याची मराठी ऐकली का? नसेल ऐकली लगेच ऐकून घ्या. काय बनताय सगळं बरं का? नाही आमची मुंबई कसा काय? खूप खूप छान. कसा काय पूछतो? काय तू सांग. काय सगळं बरं आहे. इथे धूप खूप आहे, गरमी तो काय सांगू तुम्हाला. मी मराठी शिकणार आता. बॉम्बेमध्ये कोई भी मिळणार तो मराठीमध्ये गोष्टी करा. आता सगळं येतं मला, कळतं पण आता. पण प्रॅक्टिस पण इथं जाते. काय चांगलं प्रॅक्टिस चालली आहे. माझा टीचर आहे. आता ऐका आपल्या महाराष्ट्राची शान अजिंक्य रहाणेची मराठी. आजच्या अश्रूंची चव एकदमच म्हणजे गोड होती आणि फारच बरं वाटलं. म्हणजे मला कळत नव्हतं की मी कसं कंट्रोल करू आणि अजूनही विश्वास नाही होते की काय झालं. मला वाटतं त्याला थोडा वेळ लागेल सिंक इन व्हायला. सगळ्यांनीच, मी जसं अगोदर पण सांगितलं की सगळ्यांनीच खूप चांगला परफॉर्मन्स केला. एस्पेशली डेब्युटंट्स जे या मॅच मध्ये नवीन खेळ. वॉशिंग्टन आणि नटराजनचा डेब्यू होता. शार्दूलची सेकंड मॅच होती. सिराज आणि सैनीची दुसरी आणि तिसरी मॅच होती. सो ज्या प्रकारे त्यांनी दाखवलं ग्राउंडवर करून की आपल्या देशासाठी आपल्याला मॅच जिंकवायची आणि त्यासाठी जरुरी नाहीये की तुम्ही 50-60 टेस्ट मॅचेस व 100 टेस्ट मॅचेस खेळले पाहिजे. जरी तुम्ही 1-2 टेस्ट मॅच खेळले असाल, तुमची ती जिद्द असेल ग्राउंडवर, तर तुम्ही काही करू शकता. मी त्यांच्यासाठी नक्कीच खूप खूप खुश आहे. भारतीय क्रिकेट संघाला 2011च्या वर्ल्ड कप मध्ये बॉलिंगची धुरा समर्थपणे पार पाडून झहीर खानने मोलाची भूमिका बजावली होती. आता आपले हेच झहीर खान मराठीतून बॉलिंगचे धडे त्यांच्या शिष्यांना कसे देत आहे हे तुम्हीच बघा. आधी कसं व्हायचं ना असं सायकल व्हायला पाहिजे अशी. ते सायकल याच्यात पण होणारच. असं पण लँड झालं तर होणारच सायकल. सो ह्याचा काही तू जास्त हे नको घेऊ, मनात नको ठेवायचं. जेव्हा आता जम्प घेऊन असा येतोय ना, इट शुड बी असा, म्हणजे पाय फुल लागू द्या. असं जम्प घे. हा, डोंट गो पास साइड ऑन, बट असा. परफेक्ट. जेव्हा आपल्या रोहित, सूर्यकुमार आणि ईशान किशन आपल्या मराठी फॅनला व्हिडिओ कॉल लावतात. अरे मराठी माणूस आलाय मला वाटतं. इथे पाऊस चालू आहे. भाऊ इकडे पण जोरात पाऊस चालू आहे बघ. एक मिनिट मला जरा उजेडात जाऊ दे. ते आपले पण इकडे भाऊ आहे, सनी भाऊ. लाईव्ह आहे. एक मॅच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांना खोटं वाटतंय. अरे मग दाखव ना बरोबर. अरे हा, हे देख भाई, मी तुला ओळखतो. सूर्या, तू बीआरसी मधला ना. आम्ही इथे वाशीत राहतो. लांब नाही, जास्त लांब. तू यांना ओळखत असशील, वाघमारे काका. रोहित शर्मा बिग फॅन. अरे भैया बिग फॅन यार. अरे वाह. उद्धव खरा है क्या? आवाज लगाओ क्या? ये क्रिकेट खेलते हैं मेरे को लग रहा है. हाँ, मेरे पास टोपी भी है मेरे नाम का. एक मिनट में दिखाता हूँ. ये देखो. बाबा तुम बैकग्राउंड मत दिखा देना. नहीं हे बाय, आमच्या ट्रॉफी आहेत त्या दिसतायत. माधव भाई क्या हाल है? मस्त भाई. आणि हे महाराजां, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय विजय असो. आता बघा आपल्या केदार जाधवची मराठी. जा रे पावसा, माझ्या महाराष्ट्रात जा. तुला माझ्या महाराष्ट्रात जायची गरज आहे. तिकडे जास्ती गरज आहे पावसाची, इकडे नाही. मॅच मध्ये जेव्हा केदार जाधव बॉलिंग करत होता तेव्हा त्याला स्वतः धोनीने स्टंपच्या मागून काहीतरी सांगितले. ते काय होते हे स्वतः केदार जाधव सांगतोय, तुम्हीच ऐका. जेव्हा असा त्यांचा चांगला एक मूड असतो, जेव्हा मजा मस्करी थोडी चालू असते ड्रेसिंग रूम मध्ये, तेव्हा ते बऱ्याच वेळा असे काही शब्द असतात जे शिकायचा प्रयत्न करतात. सो तेव्हा त्यांनी मला त्या मॅचच्या आधी का त्या सिरीजच्या आधी जस्ट विचारलं होतं की मराठी में और क्या क्या मतलब बोल सकते हैं, तो विकेट इसका ले ले, इसको क्या बोलते हैं. तो मी त्यांना सांगितलं की त्याला आपण घेऊन टाक असं म्हणतो.
तर मग ते शेवटच्या वनडेला 5व्या वनडेला त्यांनी माझ्या लक्षात पण नव्हतं तेव्हा, कारण ती 1 महिना आधी मी त्यांना जस्ट सांगितलं होतं आणि मला माहित नव्हतं ते जस्ट असे शिकतील असं वाटलं. पण त्या मॅचच्या दरम्यान त्यांनी सडनली जेव्हा मी बॉलिंगला आलो 2-3 बॉल टाकल्यानंतर त्यांनी ती कमेंट पास केली लगेच की भाऊ याला घेऊन टाक असं, सो याची विकेट घेऊन टाक असं होतं ते. इट वॉज व्हेरी सरप्राइझिंग, कारण मी स्वतः पण विसरून गेलो होतो त्यांना मी असं काही सांगितलंय मराठीतलं. सो